आज आपण जीमेलमध्ये बघणार आहोत की जीमेलमध्ये टू काय असते, सी सी काय असते, बी सी सी काय असते आणि मेल कसा टाकायचा. आणि टूमध्ये आपण टूमध्ये जो असतो त्याचं काम काय असते, तो ॲक्शन घेणारा असतो. सी सीमध्ये असतो ते ॲज अ इन्फॉर्मेशन म्हणून आपण ठेवतो त्यांना. आणि बी सी सीमध्ये काय असतं याचा अर्थ वगैरे सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. चला आता आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती येऊया. हे बघा मित्रांनो, आता मी मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे. आता मी माझ्या जीमेलमध्ये जातो आहे. जीमेलमध्ये गेलो, कंपोजवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. आपण कोणाला मेल टाकायचा. आता मी तुम्हाला हे सांगतो, हे बघा हा टूचा ऑप्शन आहे ना इथे, हे बघा याला हिडन ऑप्शनवरती क्लिक केलं आपण. टू सी सी आणि बी सी सी. ठीक आहे. खाली हे सब्जेक्ट आणि कंपोज मेल, इथं आपल्याला मॅटर लिहायचं आहे. जे आपल्याला मेन्शन करायचं आहे ना, जो आपला मेल आहे तो हिच्यामध्ये लिहायचा आहे. सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट लाईन असणार आणि टूमध्ये काय असणार माहिती का, ज्याला आपण मेल टाकतो ना त्याला टूमध्ये ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे तो ॲक्शन घेणारा असतो. आणि सी सीमध्ये माहिती आहे का, की आपण ॲज अ इन्फॉर्मेशनसाठी सी सीमध्ये मल्टिपल आय डी ठेवू शकतो. आणि बी सी सीमध्ये बी सी सीचं मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळाने. टूचा आणि सी सीचं बघूया. हे बघा टूमध्ये जो आहे ना त्याला हे कळणार की सी सीमध्ये किती आय डी ठेवलेले आहेत आणि टूमध्ये किती आय डी ठेवलेले आहेत, कोण कोण युजर आहेत टूमध्ये आणि सी सीमध्ये, हे टूवाल्याला कळतं आहे. ठीक आहे. आणि जो सी सीमध्ये आहेत ना त्याला हे कळतं की टूमध्ये आणि सी सीमध्ये कोण कोण आहे. परंतु त्या दोघांना पण हे माहिती नाही की बी सी सीमध्ये कोणाला ठेवलं आहे. हे मेन लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. टू आणि सी सी या दोघांना पण हे कळतं आहे की टूमध्ये आणि सी सीमध्ये कोण कोण आहे. पण ह्या दोघांना हे कळत नाही की बी सी सीमध्ये कोणाला ठेवलेलं आहे. बी सी सी म्हणजे काय, ब्लाइंड कार्बन कॉपी. आणि सी सीमध्ये कार्बन कॉपी. ठीक आहे. परंतु बी सी सीमध्ये ज्याला ठेवलं आहे ना त्याला हे कळतं आहे की सी सीमध्ये किती आय डी आहेत, कोण कोण आहेत आणि टूमध्ये कोण कोण आहेत, हे या बी सी सीमध्ये ज्याला ठेवलं त्याला कळतं आहे. परंतु बी सी सीमध्ये 10 आय डी ठेवल्या ना, तर बी सी सीमध्ये सपोज मला ठेवलं आहे तर मला हे कळेल की टूमध्ये आणि सी सीमध्ये कोण कोण आहे. परंतु त्या 10 आय डीपैकी मला बाकीचे आय डी मला कोणत्याच दिसणार नाही बी सी सीवाल्याला. ठीक आहे. त्याला फक्त तो मेल भेटून जाईल असे. ठीक आहे. बाकी सब्जेक्ट लाईन टाकायचं आणि कंपोज मेल करायचं आणि याच्यावरती क्लिक केलं ना तर मेल आपला जाणार. मेन मला सांगायचा उद्देश माझा एवढाच होता की टू सी सी आणि बी सी सी याचा अर्थ काय आहे नेमका. याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होते. त्याच्यामुळे सिम्पल एकदा मी तुम्हाला लास्टला परत एकदा सांगतो आहे की टू सी सी आणि बी सी सी. टू आणि सी सी या दोघांना टू आणि सी सीमध्ये कोणाकोणाला ठेवलं आहे हे कळतं आहे. परंतु बी सी सीमध्ये कोणाला ठेवलं आहे हे कळत नाही. ठीक आहे. आणि बी सी सीवाल्याला हे कळतं आहे की टू आणि सी सीमध्ये कोण कोण आहे. परंतु बी सी सीमध्ये अजून किती आय डी ठेवल्यात हे बी सी सीवाल्याला कळत नाही. सिम्पल एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू. इथं ईमेल आय